हाय गुड मॉर्निंग गाईज. सकाळ सकाळ सुरुवात दिवसाची तुळजापूर येथे झालेली आहे. देवीच्या दर्शनासाठी आलेलो आहे. कुलदैवत असल्यामुळं मित्रांनो इथं येण्याचा मार्ग आज मला भेटलेला आहे. योगायोग असा आहे की मी दुसऱ्या वेळेस इथंच आलेलो आहे मंदिरात पाया पडायला. चला दाखवतो वातावरण. छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद देणारी ही भवानी माता महिषासुरमर्दिनी, तुकाई, रामवरदायिनी, जगदंबा आदी नावाने ओळखली जाते. तर काय आहे तुळजाभवानीची कथा, चला बघूया मित्रांनो. तुळजापूर हे महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातले शहर आहे. येथे तुळजाभवानीचे प्रसिद्ध तुळजाभवानी मंदिर असून ते महाराष्ट्रातील देवीच्या 3.5 पीठांपैकी एक असल्याची हिंदू भाविकांची श्रद्धा आहे. भाविकांमध्ये नवरात्रीत येथे मोठा उत्सव व भक्तांची गर्दी असते. तुळजाभवानी देवीची आराधना अनेक प्रकारे केली जाते. अनेक लोक गोंधळ घालतात, आरती करतात आणि भक्तिगीते गातात. अशी श्रद्धा ठेवून आम्हीही पोचलो आहे तुळजापूर देवीच्या मंदिरामध्ये आणि आम्ही सध्या देवीचा जो ताट आहे ते घेतलेला आहे. तिथे चपला सोडून आम्ही आज मंदिराकडे चाललेलो आहे. तुम्ही बघू पूजा करायची का? पूजा करायची म्हणल्यावर मग लय वेळ जाईल. कसली गर्दी सकाळ सकाळच बघितलं. मंदिराच्या आत येताच मित्रांनो भक्तांच्या स्वागतासाठी तिथं वाद्य चालू आहे, तुम्ही बघू शकता. आत एंट्री केल्यानंतर तुम्हाला लगेच आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघा कल्लोळ तीर्थ दिसेल तुम्हाला. तिथं आत जाऊन हातपाय वगैरे धुवू शकता तुम्ही. आंघोळीसाठी छान असं पाणी आहे. इथं असं म्हटलं जातं की तिथे आंघोळ केल्यानंतर अंगावरती खरूज नाटं वगैरे काही येत नाही. इथपर्यंत येण्यासाठी मित्रांनो आम्ही तब्बल 150 किलोमीटर प्रवास करून आलेलो आहे. सकाळ सकाळ आम्ही 6 वाजता निघालेलो होतो. तर इथं बघा मंदिराच्या आवारामध्ये तुम्हाला सगळे भाविक भक्त दिसतील. कोणाच्या अंगात येतं तर कोणाचे गोंधळ चालू आहेत. बाकीच्यांचे बरेचसे काय कामं असतील तुम्ही बघू शकता. बघू हातात घेतले का तुझं? माझ्याकडेच आहे. हा मी तुझं इकडे बघू घे चल.
मंदिरात आल्यानंतर दर्शन घेण्यासाठी आम्हाला जवळजवळ 4 तास वेळ लागणार होता, त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. पण तुम्हाला जर का मित्रांनो देवीचं आतमध्ये जाऊन दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला VIP पास काढावा लागेल किंवा लाईनला उभे राहावे लागेल, किंवा मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा कोणतरी इथं ओळखीचा माणूस पाहिजे. त्याशिवाय इथं आल्यानंतर दर्शनाचं काहीच खरं नाही. पुढं जे घडलं ते माझ्यासाठी नवीनच होतं. तुम्हीही आवर्जून बघा. या ठिकाणी मित्रांनो देवीचा कौल लावला जातो. आम्हाला ही इच्छा होती लावण्याची, पण आम्हाला पुढील दर्शनासाठी येरमाळ्याला जायचं होतं, येडाईचं दर्शन घेण्यासाठी. त्यामुळे आम्ही इथं काही जास्त वेळ घालवला नाही. आणि तसंही तिथं खूप गर्दी होती, त्यामुळे आम्ही लगेच इथलं उरक्त घेतलं आणि आम्ही लगेच पुढच्या प्रवासाला निघालो. तुळजापूर ते येडाई हे साधारणतः 45 किलोमीटर अंतर आहे. येडशी हे धाराशिव जिल्ह्यातील एक गाव असून तेथे येडेश्वरी देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, तुळजापूरहून येडशीला येण्यासाठी बसने किंवा इतर वाहने तुम्ही आरामात जाऊ शकता. येडशी हे तुळजापूरच्या पूर्वेला मंदिर असून येडेश्वरीचे मंदिर डोंगरावर आहे. आणि तिथं पोचायला तुम्हाला सांगतो, मंदिरामध्ये पोचायला 204 पायऱ्या आहेत. इथं आल्यानंतर असं सांगितलं जातं की शंकराच्या सल्ला डावलून पार्वतीने रामाची परीक्षा घेण्यासाठी सीतेचे रूप घेतले व ती रामाच्या समोर प्रकट झाली. पण रामाने पार्वतीला लगेच ओळखले आणि म्हणाला, तू का आई? रामास भ्रमिस करण्याचे प्रयत्न न थांबवता पार्वती लगेच रामासमोर आली. तेव्हा रामाने पार्वतीस, तू येडाई म्हणजे माई, तू वेडी आहेस काय, असे म्हटले. आणि हे मंदिर तेव्हापासून येडाई किंवा येडेश्वरी या नावाने ओळखू लागले. इथं आल्यानंतर बघा मित्रांनो, तुम्हाला किती मोठी गर्दी दिसते. तब्बल आम्हाला इथं 2 तास वेळ गेला दर्शन घेण्यासाठी. खूप लांबून आल्यामुळे आम्ही इथं लाईनला उभे राहूनच दर्शन घेण्याचे ठरवले, कोणताही पास नाही घेतला. खूप गर्दी होती बघा तुम्ही, लहान मोठी वयस्कर लोकही यामध्ये सामील आहेत. सगळे घाम पुसत आहेत. खूप गरम होत होतं, पावसाचे वातावरण चालू होतं बाहेर. आणि तिथून दर्शन घेऊन नंतर बाहेर आल्यानंतर परड्या चालू होत्या. असं म्हटलं जातं की परसू ही बाहुली जी दिसते ती परसू आहे, येडामाईचं बाळ आहे. तर ती तिथं लगेच बनवता येत नाही, त्यामुळे लोक तिथं बाहुली ठेवतात आणि परड्या भरतात.